देवाच्या ठिकाणी असणाऱ्या गुणाच्या स्मरणाचा विचार काल आपण केला. देवाच्या ठिकाणी असणाऱ्या गुणाच्या स्मरणाचं चिंतन करत असताना पहिल्यांदा काय पाहिलं आपण, त्या गुणाचं महत्त्व लक्षात घ्या. त्याच्यानंतर त्या गुणाची असंख्यता लक्षात घ्या. त्या गुणाच्या चिंतनापासून आपल्याला प्राप्त होणाऱ्या फलश्रुतीचा विचार करा. 2-3 पद्धतीने चिंतन केल्याच्या शिवाय त्या गुणाच्या चिंतनात माणसाची प्रवृत्ती होणार नाही. फलाचा विचार केला पाहिजे, ते किती अपरिमित कसे असंख्य आहेत याचाही विचार आपल्या डोक्याला असला पाहिजे. आणि आपल्याला त्या गुणाचं महत्त्वही कळालं पाहिजे. काय महत्त्व आहे? ते गुण अप्राकृत आहेत. सामान्य जीवाच्या ठिकाणी असणाऱ्या कोणत्याही गुणाचा विचार करा, तो त्रिगुणाच्या संबंधानं असलेला गुण असतो. पण परमात्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या कोणत्याही गुणाचं चिंतन केलं तर तिथं सत्व रज तम कोणत्याही गुणाचा कसलाही संबंध नाही. मग प्रकृतीच्या 3 गुणापैकी एकाही गुणाच्या संबंधा वाचून जर परमेश्वराच्या ठिकाणचे गुण असतील तर त्या गुणाला काय म्हणायचं? अप्राकृत गुण म्हणायचं. अप्राकृत गुण, कल्याण गुण, असं देवाच्या गुणाच्या संबंधानं आपल्याला चिंतन करता आलं. हे आपण पाहून आलो बरं का. आणि मग ते गुण असंख्य कसे त्याचा विचार आपण केला. पृथ्वीचे तृणांकुर मोजून काढता येतील पण परमात्म्याचे गुण मोजणं शक्य नाही. पर्जन्याच्या धारा मोजता येतील पण परमात्म्याचे गुण मोजणं शक्य नाही. समुद्राचे तरंग एखाद्या वेळेला एखाद्या माणसाने मोजायचे ठरवले तर त्याला ते मोजता येतील पण परमात्म्याच्या गुणाची संख्या करता येणार नाही. पृथ्वीच्या सगळ्याच्या सगळ्या परमाणू मोजायचे ठरवले तर ते परमाणू मोजून काढता येतील. भागवतातलं चिंतन आहे बरं का. आता श्लोक माझ्या लक्षात आला नाही पण ब्रह्मदेवाने असं देवाच्या गुणाच्या संबंधानं सांगितलं की देवाचे गुण इतके असंख्य आहेत. एखाद्या वेळेला एखाद्या माणसानं सबंध भूगोलाचे परमाणू मोजून काढायचे ठरवले, पृथ्वीचे परमाणू मोजायचे ठरवले तर एखाद्याला मोजता येतात पण देवाच्या गुणाची संख्या करता येत नाही. एवढे देवाचे गुण असंख्य अगणित अशा पद्धतीचं त्या गुणाचं चिंतन आपल्याला केलेलं पाहायला सापडतं. बरं फललाभ काय हो? असतील अपरिमित, खूप असतील. पृथ्वीच्या परमाणूपेक्षा सुद्धा देवाच्या गुणाची संख्या अजून जास्त असेल पण त्या गुणाचं चिंतन आम्ही केलं, ते गुणानुवाद आम्ही केले, त्याच्यावर आमच्या पदरात काय पडायचं हो त्याचा विचार ज्ञानोबारांनी जो सांगितला तो 2 ओव्यातला विचार आपण पाहिला. एका गुणानुवाद करिता उपरती हो वरिचित्ता, निरवधी तल्लीनता निरंतर. इथं उपरती होणं, निरवधी तल्लीनता निर्माण होणं, निरंतर तल्लीनता निर्माण होणं हे परमात्म्याच्या गुणाच्या चिंतनातून प्राप्त होणारं फल आहे. किंवा दुसरी एक ओवी भगवंताच्या मुखातली आपण पाहिली होती, कैसे माझ्या गुणी झाले देश काळा ते विसरले, कीर्तन सुखे झाले आपण पाहिजे. अशी फलश्रुती जर या देवाच्या गुणसंकीर्तनानं आपल्याला प्राप्त होत असेल तर ते देवाचे गुणसंकीर्तन, गुणस्मरण महत्वाचं आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. मग अशा या गुणाचं स्मरण करत असताना ऐका अजून एक चिंतन आपल्याला. काल मी जाता जाता ज्ञानोबराचे कोवी बोलून गेलो होतो. देवाचे गुण किती महत्वाचे. पुण्यपोशिले असाधारणे ती तुझे गुण वानणे, देवनी मज उत्तीर्णे झाली आहे, असं जे चिंतन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. असाधारण पुण्याचा प्रभाव आपल्याजवळ असावा तेव्हा भगवंताच्या गुणाचं कीर्तन वगैरे आपल्याला करता येतं. हे चिंतन आहे की नाही. भागवतात अशाच अर्थाचा एक श्लोक आहे पहा. अशाच अर्थाचा पुण्यपोशिली असाधारणे याच आशयाचा एक श्लोक आपल्याला पाहायला सापडतो. इदम हि पुंसहा तपसहा श्रुतस्य वा स्विष्टस्य सूक्तस्य च बुद्धी दत्तयोः अविच्युतोर्थ कविभिर निरूपितो यदुत्तम श्लोक गुणानु कीर्तनम. हा भागवतातला श्लोक आहे बरं का. इदम ही पुंसा यदुत्तम श्लोक गुणानु कीर्तनम. भगवान उत्तम श्लोक असलेला परमात्मा, ज्याची कीर्ती उत्तम आहे असा परमात्मा, त्या परमात्म्याच्या गुणाचं कीर्तन करता येणं, गुणकीर्तन आपल्याला करता यावं. हे कशाचं फल आहे? तिथं भागवतामध्ये व्यासमहर्षी सांगतात, पुंसहा तपस्सहा, मनुष्याने केलेली जन्मभरातली तपश्चर्या. पुंसस तपसहा श्रुतस्य वा, त्यानं जन्मभरात केलेलं श्रवण. स्विष्टस्य, त्यानं योग्य पद्धतीनं केलेले यज्ञयाग. स्विष्टस्य सूक्तस्य, त्याच्याकडून आजपर्यंत जन्मभरामध्ये बोललं गेलेलं जे चांगलं बोलणं आहे त्या चांगल्या बोलण्याचा परिणाम. स्विष्टस्य सूक्तस्य बुद्धी दत्तयोः, त्यानं आजपर्यंत वेगवेगळ्या शास्त्राचं आलोडन करून आलोचन करून त्याच्यातून संपादन केलेलं ज्ञान बरं का. आणि दत्त म्हणजे आजपर्यंत त्याच्याकडून घडलेलं दान धर्मासारखं कर्म. एवढ्या सगळ्या पुण्यातून मनुष्याला काय प्राप्त होतं? अविच्युतार्थ हा कविभिर निरूपितः. विद्वान लोकांनी एवढ्या सगळ्या पुण्यकर्माच्या योगानं आपल्याला प्राप्त होणारी खरी फलश्रुती काय सांगितली? यदुत्तम श्लोक गुणानु कीर्तनम. भगवंताचं गुणकीर्तन आपल्याला करता येणं. आता या श्लोकामध्ये सांगितलेली कर्म बघा, पुण्यकर्म बघा. ही सगळीच्या सगळी पुण्यकर्म, किती पुण्यकर्म त्याला करावी लागली तेव्हा भगवंताच्या गुणकीर्तनात प्रवृत्त होता आलं याचा विचार करा. इदम ही पुंसहा तपसहा, एक तपश्चर्या. तपसहा श्रुतस्य वा, त्यानं केलेलं श्रवण. स्विष्टस्य, त्यानं केलेले यज्ञयाग. स्विष्टस्य सूक्तस्य, त्यानं आजपर्यंत चांगल्या पद्धतीने लोकांशी केलेलं संभाषण.
त्या संभाषणातून त्यानं संपादन केलेलं पुण्य स्विष्टस्य सूक्तस्य च बुद्धी दत्तयोः, त्याच्याकडून आजपर्यंत संपादन केलं गेलेलं शास्त्राच्या अवलोकनातून मिळवलं गेलेलं ज्ञान आणि त्याच्याकडून घडणारा सगळाच्या सगळा दान धर्माचा पुण्यकर्माचा भाग, एवढं सगळं 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 एकत्रित यावं आणि एवढ्या सगळ्याच्या एकत्रीकरणातून त्याला प्राप्त होणारी फलश्रुती काय? यदुत्तम श्लोक गुणानुकीर्तनम, भगवंताचं गुणकीर्तन त्याला घडतं. मग आता या श्लोकातला आशय आणि पुण्यपोशिली असाधारणे ती तुझे गुण वानणे देवनी मज उत्तीर्णे झाली आजी, या ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दातला आशय काही वेगळा आपल्याला दिसला का? सांगा मला. एकंदर चिंतन जर आपण केलं तर भगवंताच्या गुणाचं कीर्तन घडणं फार अवघड काम आहे, फार अवघड काम आहे. आपल्याजवळ असाधारण पुण्य असल्याच्या शिवाय साधारण पुण्याच्या योगाने हे घडतच नाही. एखादं पुण्य असावं तेव्हा एखादी फलश्रुती प्राप्त होते, सुखाची फलश्रुती प्राप्त होते, हा भाग वेगळा आहे. आणि एवढ्या सगळ्या पुण्यकर्माची समष्टी जीवनभरातली एकत्रित यावी, त्यावेळेला जर आपल्याला भगवंताचं गुणकीर्तन घडत असेल तर मग असाधारण पुण्याचा परिणाम म्हणून आपल्याला देवाचं गुणकीर्तन घडणार आहे, ही गोष्ट आपल्याला स्वीकारली पाहिजे. विचार आपण काल त्याच्याबद्दल थोडासा करून आलो. जाऊ द्या, जाता जाता भागवतातलं वचन आठवलं म्हणून विचार आपल्या समोर मांडला. अजून एक चिंतन आपल्याला भागवतातलं भगवंताच्या गुणकीर्तनाच्या बद्दलचं पाहायला सापडतं. राजा परीक्षितीच्या मुखामध्ये पहिल्या दशमस्कंधाच्या सुरुवातीलाच पहिल्याच अध्यायामध्ये अगदी सुरुवातीला एक फार छान वचन प्रवृत्त झालेलं आपल्याला पाहायला सापडतं. भगवंताच्या गुणकीर्तनामध्ये कोण प्रवृत्त होत नाही? सगळ्या लोकांना, जे कोणी जगामध्ये मनुष्य म्हणून जन्माला आलेले आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या लोकांना फक्त त्यांच्यातली एक पामराची जात जर वगळली तर सगळ्या लोकांना भगवंताच्या गुणसंकीर्तनामध्ये प्रवृत्त व्हावं वाटतं, असं तिथं व्यक्त झालेलं आपल्याला पाहायला सापडतं. वचन आपल्या समोर मांडतो. निवृत्त तरशैरुपगीयमानात भवौषधात श्रोत्र मनोभिरामात क उत्तम श्लोक गुणानुवादात. माझा मुद्दा तिथे गुणानुवाद शब्दावर माझा मुद्दा आहे. हा पुमान विरज्यत विना पशुघ्नात. तिथं बोलायला लागले शुकाचार्य की बाबा, भगवंताच्या गुणवर्णन करण्यापासून कोणाला गप्प बसावं वाटेल? देवाचे गुण न गाता गप्प बसावं वाटणारा एक जनावर कापून खाणारा खाटीक त्याच्याशिवाय दुसरा कोणी असू शकत नाही म्हणे. बरं का जनावर कापून खाणारा खाटीक, पशुघ्न, पशुला मारणारा आणि पशु मारून खाणारा जो खाटीक आहे, त्या खाटकाच्या वृत्तीला सोडून दुसऱ्या कोणाचीही वृत्ती अशी नाही की त्याला देवाच्या गुणाचं वर्णन करावं वाटणार नाही. सगळ्याला देवाच्या गुणाचं वर्णन करावं वाटतं, सगळ्यांना करावं वाटतं. झोपू नका ना जरा, मला हो नाही म्हणत चला की जरा. तुमच्याकडून काहीच येत नाही आज, मला असे डोळे मिटायला लागलात तुम्ही, मला कसं बरं वाटेल ते. गुणानुवाद चालू आहेत की नाही, आपण देवाच्या गुणानुवादाच्या संबंधाने बोलायला लागलो की नाही, मग ते ऐकताना जरा असं स्वच्छ व्यवस्थित बसायला जरा, म्हणजे झोपू नका एवढीच विनंती आहे. पुन्हा थोडं अडचण होते मला, माझी काय दृष्टीचा माझा दोष असेल, ज्याला थोडी पेंग आली त्याच्याकडेच माझी दृष्टी जात असेल कदाचित. पण त्या माझ्या दोषाला क्षमा करून का होईना तुम्ही जागे राहिलं पाहिजे, तर मला चिंतन करता येतं, नाहीतर करता येत नाही. असू द्या. काय निवृत्त तरशैही उपगीय मानात, भगवंताच्या गुणानुवादामध्ये प्रवृत्त होणारे कोण कोण आहेत त्यांची वर्णनं जी या श्लोकात केलेली आहेत. एक कसं आहे, निवृत्त तरशा म्हणजे तृष्णा, ज्याची तृष्णा संपूर्णपणे निवृत्त झालेली आहे. संपूर्ण तृष्णा निवृत्त होणं हे मुक्ताचं लक्षण आहे. निवृत्त तरश असे जे महात्मे म्हणजे मुक्त महात्मे ते सुद्धा भगवंताच्या गुणवर्णनामध्ये प्रवृत्त असतात. निवृत्त तरशही उपगीय मानात. बरं, हे भगवंताचे गुणानुवाद आहेत कसे? भवौषधात, हे भवरोगाचं औषध आहे. आणि भवरोगाचं औषध आहे म्हणलं की तिकडे जाणारा कोण असतो? आपण हे माणसाची 4 वर्ग डोळ्यासमोर धरा ना, पामर, विषयी, जिज्ञासू, मुमुक्षु आणि मुक्त. ह्या 4 प्रकारामध्ये जर आपण विचार करायला लागलो तर ज्यांची तृष्णा निवृत्त झाली त्यांना कोणत्या जातीत ढकलता? पामराच्या, मुक्ताच्या जातीमध्ये. आता भवरोगाचं औषध आहे म्हणल्याच्या नंतर तिकडे धावत निघणारा ते कोणती जात? जिज्ञासू मुमुक्षुची ती जात आहे, असं आपल्याला चिंतन करता येतं. म्हणजे हे गुणानुवाद देवाचे भवरोगाचं औषध आहेत, म्हणजे तिकडे मुमुक्षु जाणार आहे. आणि श्रोत्र मनोभिरामात, बरं का, भगवंताच्या गुणसंकीर्तनाच्या बद्दल वर्णन करत असताना शुकाचार्य असं म्हणतात, भगवंताचे गुण कानाला आणि मनाला आनंद देणारे आहेत. आणि कानाला मनाला आनंद देणाऱ्या विषयाकडे धावत राहणारी जी जात आहे माणसाची, तिला काय म्हणतात?
विषयी म्हणतात. जे कानाला गोड लागलं तिकडे धावणारा, जे मनाला गोड वाटलं तिकडे धावणारा, त्याला काय म्हणायचं? विषयी म्हणायचं. बरं का? असा विषयी मनुष्य सुद्धा भगवंताच्या गुणकीर्तनात प्रवृत्त होतो. भवरोगाचं औषध असल्यामुळे तिकडे धावत जाणारा मुमुक्षु सुद्धा भगवंताच्या गुणकीर्तनामध्ये प्रवृत्त होतो. ज्यांची तृष्णा निवृत्त झालेली आहे संपूर्णपणे, असे जे मुक्त पदवीला प्राप्त झालेले महात्मे आहेत ते भगवंताच्या गुणकीर्तनामध्ये प्रवृत्त होतात. आणि बाकी मग देवाच्या गुणकीर्तनात प्रवृत्त न होणारा कोण आहे? का उत्तम श्लोक गुणानुवादात पुमान विरज्येत विना पशुघ्नात, खाटकाच्या वाचून देवाच्या गुणकीर्तनात कोण बरे प्रवृत्त होणार नाही, असे जे शब्द तिथं आपल्याला पाहायला सापडतात. त्याच्यातून लक्षात काय घ्यायचं? ज्यांची नावं घेतली आणि हे सगळे प्रवृत्त होतात म्हणून सांगितले, आणि ज्याचं नाव घेतलं नाही तो प्रवृत्त होत नाही असं आपल्याला दिसलं. आता नाव न घेता ज्याची प्रवृत्ती गुणकीर्तनात नाही म्हणून सांगितली, तर राहिला कोणता हो? राहिला कोणता माणसाचा वर्ग? पामर. परिशेष न्याय म्हणतात त्याला. जे काही आपल्याला सांगायचं आहे त्याच्यातल्या 1-2-4 संख्येने आपल्याला काही माणसं सांगितली, चार प्रकार माणसाचे सांगितले, आणि 4 प्रकारापैकी शेवटचा प्रवृत्त होतो, त्याच्यानंतर तिसराही तिकडे प्रवृत्त होतो. विषयी असलेला जो दुसरा तोही उलट्या क्रमानं सांगितलंय. उलट्या क्रमाने या श्लोकामध्ये चिंतन आलं, आणि पामराचं नाव घेतलंच नाही तिकडे प्रवृत्त होतो म्हणून. तर मग गुणकीर्तनात प्रवृत्त न होणारी एकच जात माणसाची आहे, ती कोणती? तिला म्हणतात पामर. मग पामराची पदवी आपल्याला येऊ नये असं ज्याला वाटत असेल त्यानं भगवंताच्या गुणकीर्तनात प्रवृत्त नक्की झालं पाहिजे. अर्थ काय झाला? भगवंताच्या गुणकीर्तनामध्ये योग्य स्थितीला प्राप्त झालेला, ज्याला शास्त्राचा थोडाफार संस्कार, पामराला शास्त्राचा संस्कारच नाही त्याच्या बुद्धीला, म्हणून तो देवाच्या गुणकीर्तनात येत नाही. पण ज्याच्या अंतःकरणाला थोडा शास्त्राचा संस्कार झाला, विहित निषिद्धाचा विचार ज्याला कळायला लागला, विहित निषिद्धाचा विवेक करता करता निषिद्ध सोडून जो विहिताकडे प्रवृत्त व्हायला लागला, तो विषय सुद्धा भगवंताच्या गुणकीर्तनात यायला लागला. संपूर्णपणे विषयाचे दोष कळाल्यामुळे सगळ्या विषयाचा त्याग करावा आणि परमात्मा ज्ञानाला लागावं हे ज्याला कळालं, तो मुमुक्षु सुद्धा भगवंताच्या गुणकीर्तनात यायला लागला. आणि सगळीच्या सगळी तृष्णा ज्यांची शांत झालेली आहे, आता परमात्मा स्वरूप स्थिती प्राप्त झाल्यामुळे ज्यांना निश्चलता आहे, समाधान जीव राहिला निश्चळ अशा पदवीला जे प्राप्त झाले, तेही भगवंताच्या गुणकीर्तनात प्रवृत्त होतात. म्हणजे देवाचे गुणानुवाद आहेत किती महत्वाचे याचं चिंतन करा. गुणस्मरण फार महत्वाचं आहे. देवाच्या गुणाचं स्मरण करत असताना मग भगवंताचे गुण वेगवेगळ्या पद्धतीने आपण पाहिलं, 2 पद्धतीने चिंतन केलं. निर्गुण अशा पद्धतीने परमात्म्याचं गुणचिंतन, निर्गुणाचं चिंतनही आहे, आणि सगुणाचं चिंतन हे आपल्याला करता येतं. आता सगुणाच्या ठिकाणी असणाऱ्या गुणाचा विचार करत असताना, सगुण चिंतन म्हणजे गुणचिंतनच, आणि या सगुणाच्या गुणाचं चिंतन करताना आत्ता मी बोललेल्या शब्दाबद्दल थोडीशी शंका येण्याची शक्यता आहे. निर्गुणाचं गुणचिंतन, सगुणाचं गुणचिंतन कसं म्हणतात? निर्गुणाचं चिंतन झालं ना, त्या ऐक्याचं चिंतन होऊन गेलं ना, पण निर्गुणाच्या गुणाचं चिंतन असं कसं म्हणता तुम्ही? असं जर कोणी विचारलं तर त्याला सुद्धा माझ्याकडे उत्तर आहे. ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये 2 सूत्रातून व्यास महर्षीने हा विचार व्यक्त केलेला आपल्याला पाहायला सापडतो. बरं का? काय? परमात्म्याच्या ठिकाणी ऐका, परमात्म्याच्या ठिकाणी 2 पद्धतीच्या गुणाचा विचार वेदांतामध्ये सांगितलेला आपल्याला पाहायला सापडतो. एकाला म्हणतात विधेय गुण आणि दुसऱ्याला म्हणतात निषेध्य गुण. विधेय आणि निषेध्य असे 2 प्रकारचे गुण देवाच्या ठिकाणी सांगितलेले पाहायला सापडतात. म्हणजे देवाच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना ऐका, वेदाच्या वाक्यातून ब्रह्माच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना आलेले जे शब्द आहेत त्या शब्दात 2 प्रकार आपल्याला पाहायला सापडतात. काही शब्द आहेत विधिमुखाचे आणि काही शब्द आहेत निषेधमुखाचे. बरं, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म इथं सांगितलेला सत्यम शब्द, ज्ञानम शब्द हे विधिमुखाचे की निषेधमुखाचे शब्द हो? विधिमुखाचे. अनंतम शब्द विधिमुखाचा की निषेधमुखाचा हो? अनंतम शब्द कसा आहे? अंत नाही त्याच्या ठिकाणी निषेधमुखाचा शब्द आला. निषेधमुखाचा. अनंत शब्द निषेधमुखाचा आहे. सत्यम ज्ञानम हे शब्द विधिमुखाचे आहेत आणि अनंतम हा शब्द अंत नाही त्याला अनंत म्हणायचं जर असेल तर तो निषेधमुखाचा आला. दुसरं एक वर्णन सांगतो आपल्याला. परब्रह्माच्या संबंधानं वर्णन करत असताना श्रुती माता बोलून गेली, अशब्दम अस्पर्शम अरूपम अव्ययम तथा अरसम नित्यम अगंधवच्छयत. परमात्म्याच्या ठिकाणी शब्द नाही, स्पर्श नाही, रूप नाही, रस नाही, गंध नाही. ते परमात्मा स्वरूप कसं आहे? नित्यम अगंधवच्छयत. त्याच्या ठिकाणी गंधादी कोणत्याही प्रकारचा विषय नाही. हे अशब्दम अस्पर्शम इत्यादी शब्दातून केलेलं परमात्म्याचं जे वर्णन आहे हे निषेधमुखाचे शब्द आहेत की विधिमुखाचे शब्द आहेत? सांगा मला. निषेधमुखाचे. मग विधिमुखाच्या शब्दातून देवाच्या ठिकाणचा उपासना शास्त्रात चला आता. जे परमात्म्याच्या स्वरूपाचं वाचन करण्याकरता आलेले शब्द आहेत ऐका, ते उपासना शास्त्रामध्ये गुणवाचक असतात. मग ज्या विधिमुख शब्दातून परमात्म्याचं वर्णन केलं गेलं उपासना
तत्वशास्त्राच्या दृष्टीनं ते विधेय गुण झाले आणि निषेधमुखाच्या शब्दातून केले गेलेले जे वर्णन आहे ते परमात्म्याचे निषेध्य गुण झाले. आणि या विधेय आणि निषेध्य सगळ्याच्या सगळ्या गुणाचा उपसंहार करा म्हणजे एकत्रीकरण करा. आणि एकत्रीकरण करून या सगळ्या गुणांनी संपन्न असलेलं असं जे काही एक तत्व आहे त्याला म्हणायचं ब्रह्मतत्व. अशी त्या परमात्म्याची आपल्याला उपासना करता येते. म्हणजे निर्गुणाच्या गुणाचा सुद्धा विचार आहे बरं का. विधेय गुणाच्या पद्धतीनं निषेध्य गुणाच्या पद्धतीनं परमात्म्याचं चिंतन करता येणं याला काय म्हणतात. गुणोपसंहार पद्धतीनं परमात्म्याच्या उपासनेकरता या दोन पद्धतीच्या गुणाचा विचार केला जाणं याला काय म्हणतात हो, निर्गुणाच्या गुणाचा विचार आहे बरं का. निर्गुणाच्या गुणाचा विचार. आणि निर्गुणाच्या गुणाचा विचार जसा आपल्याला करता येतो, स्मरण जसं करता येतं तसं सगुणाच्या गुणाचं स्मरण आहे. आणि सगुण असलेला परमात्मा त्याच्या ठिकाणी असणाऱ्या गुणाचं स्मरण करत असताना ते सगुणाचे गुण किती प्रकारचे काल आपण त्याचा विचार करून आलो. भक्तिशास्त्रामध्ये त्याचं पहिल्यांदा चिंतन केलं. काही निरपेक्ष गुण, काही सापेक्ष गुण. सापेक्ष गुणाचा विचार करत असताना जीव सापेक्ष गुण, जड सापेक्ष गुण, उभय सापेक्ष गुण असे 3 प्रकारच्या गुणाचं चिंतन केलं. पहिल्यांदा जड सापेक्ष गुणाचा विचार आपण केला. देवाने जग निर्माण केलं म्हणल्याच्या नंतर जगात जे काही निर्माण केलेलं आहे ते सगळंच्या सगळं जड आहे का जीवालाही देवाने निर्माण केलं. कालचा विचार आपला थोडासा मला परत एकदा सांगा, मी विसरलो जरा. देवाने काय निर्माण केलं? जड निर्माण केले का जीवही निर्माण केला? दोघाला देवाने निर्माण केलं असं तुम्हाला म्हणायचं का एकालाच निर्माण केलं? कोणाला निर्माण केलं? जडाला तेवढं निर्माण केलं, जीवाला निर्माण करता येत नाही कारण जीव अनादि आहे. अनादि असल्यामुळं त्याच्या उत्पत्तीचा विचार आपल्याला वेदांताला मान्य नाही. त्याची उत्पत्ती नाही आणि त्याचा नाशही नाही. जीवापेतम वावखिलेदम म्रियते न जीव म्रियते. जीवाला सोडून जीवाच्या व्यतिरिक्त जे काही आहे ते सगळ्याच्या सगळं मरतं, जीव मरत नाही. हा वेदांतातला विचार लक्षात घ्या. न जायते म्रियते वा विपश्चित, हे चिंतन लक्षात घ्या. त्याला जन्मही नाही आणि जीवाच्या बाबतीमध्ये मरणाचाही विचार आपल्याला करता येत नाही. जीव दशेचा बाध आहे. जीवाचा बाध किंवा जीवाचं मरण वगैरे असा विचार आपल्याकडे नाही बरं का. मला चिंतन काय करायचं होतं, देवाने निर्माण केलं ते सगळं जड निर्माण केलं म्हणजे देवाचं जे जनकत्व आहे, देवाच्याकडे जो जनकत्व नावाचा गुण आहे तो जड सापेक्ष गुण आहे. देवाच्या ठिकाणी संहारकत्व नावाचा गुण आहे तो जड सापेक्ष आहे. देवाच्या ठिकाणी स्थितिकारकत्वाचा जो गुण आहे तो जड सापेक्ष असलेला. उत्पत्ती स्थिती संहाराचं कर्तृत्व जे देवाकडे आहे हे सगळे जड सापेक्ष असलेले गुण आपल्याला म्हणता येतात. आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्या गुणाचं चिंतन केलं, जीवसापेक्ष. जीवसापेक्ष गुणामध्ये 2 वर्ग केले होते आपण. एक साधारण जीवसापेक्ष गुण आणि काही विशेष जीवसापेक्ष असलेली गुण बरं का. साधारण जीवसापेक्ष गुणामध्ये आपण काय केलं, परमात्म्याची न्यायकारिता. कुत्र्याला न्याय दिला देवाने म्हणजे काय झालं, कोणत्याही जीवाच्या बाबतीमध्ये परमात्मा न्यायीच आहे. कोणाच्याही बद्दल देवाचा अन्याय कधीही नसतो बरं का. देवानं माझ्यावर अन्याय केला रडणास्तव विनाकारण लोकांचं बरं का, पण देव कधी अन्याय करत नसतो. आपण काहीतरी घोडचूक केलेली असते त्याची शिक्षा परमात्मा आपल्याला भोगवीत असतो. आपल्यावर देवाचा अन्याय कधीही नाही, हे लक्षात घ्या. तो न्यायीच आहे, न्यायीच आहे, निष्पक्षपातच आहे. हे त्याच्या ठिकाणी असणारं न्यायकारिता जे आहे ना, हा जो गुण आहे ना परमेश्वराचा, हा कसा आहे, साधारण जीवसापेक्ष गुण आहे. आणि काही विशेष जीवसापेक्ष देवाच्या ठिकाणी असलेले गुण आपल्याला पाहायला सापडतात. काही ठराविक जीवांच्या बाबतीमध्ये मला सांगा, देवाच्या ठिकाणी भक्त प्रारब्ध विनाशकत्व आहे की नाही. भक्ताच्या प्रारब्धाचा परमात्मा नाश करतो. भक्ताचा प्रारब्ध परमात्मा स्वतःकडे भोगायला घेतो. हे भक्ताचंच घेतो की तुमचं माझं सगळ्याच घेतो? कोणाचं घेतो? प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण. तो का ते एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश. हे प्रारब्धाचा नाश होणं, प्रारब्ध परमात्मा नष्ट करून टाकतो बरं का. भक्ताचा प्रारब्ध सगळ्याच्या सगळं नष्ट करणारा परमात्मा आहे. हे प्रारब्ध नाशकत्व जे देवाच्या ठिकाणी आहे ते साधारण जीवसापेक्ष नाही, विशेष जीवसापेक्ष. ज्यांनी परमात्म्याची निरंतर भक्ती केली, ज्यांनी परमात्म्याच्या ठिकाणी अनन्यता साधली, अशा भक्तांच्या बद्दलच परमात्मा म्हणतो त्यांचं प्रारब्ध मी भोगायला तयार आहे. एक विभीषणाच्या बाबतीतली कथा सांगतात पहा. विभीषण एकदा समुद्राच्या अलीकडे आले. म्हणजे विभीषणाचं राज्य सुरू झाल्यावरची कथा आहे बरं का. समुद्राच्या अलीकडे आले आणि समुद्राच्या अलीकडे आलेल्या त्या विभीषणाच्याकडून अज्ञातपणे न कळता चुकून काही गायीची हत्या घडली. ऋषीमुनींच्या त्या गायी होत्या. ज्या ऋषींच्या त्या गायी होत्या त्या ऋषीमुनींनी विभीषणाला पकडलं ना, आमच्या गायी मारल्या म्हणून. आणि विभीषण राजा असताना, एवढा समर्थ असताना, शासक असताना
त्या विभीषणाला सगळ्या ऋषीमुनींनी एका गुहेमध्ये नेऊन कोंडून ठेवलं, साखळदंडाने बांधून ठेवलं. त्याला शिक्षा करायची ठरली आणि त्याला बांधून ठेवलेल्या अवस्थेमध्ये रामप्रभूला कळालं माझ्या विभीषणाला शिक्षा झाली. ते त्यांना सहन झालं नाही. प्रभू तिथं प्रगट झाले आणि प्रगट झाल्याबरोबर सगळ्या ऋषीमुनींनी दर्शन घेतलं आणि विचारलं, म्हणजे देवा आपण इथं अचानक, आम्ही काही तुमचा धावा केला नाही, आम्ही बोलावलं नाही, कोणी बोलावलं तर न बोलावता इथं कसे आलात? प्रार्थना वाचून आलास का देवा, कसं काय येणं केलं? देवाने सांगितलं नाही म्हणे, मी माझ्या विभीषणा करता आलो. याच्या करता? हो म्हणे, याच्या करता आलो. अरे हा गो हत्यारा, आमच्या गायी यानं मारल्या म्हणून याला शिक्षा करण्याकरता याला इथं साखळदंडाने आम्ही बांधून ठेवलेलं आहे. ठीक आहे म्हणे, त्याच्याकडून गोहत्या घडली असेल, चुकलं असेल त्याच्या चुकीचं परिमार्जन म्हणून, त्याच्या चुकीची शिक्षा म्हणून तुम्ही त्याला बांधलं असेल, तुम्हाला मी बांधू नका म्हणत नाही, पण याच्यावर माझं प्रेम आहे, हा माझा अनन्य भक्त आहे आणि याच्याकरता इथं येऊन मी तुम्हाला विनंती करतो की या विभीषणाला सोडा आणि याची जी शिक्षा असेल ती सगळी मला द्या म्हणे, मला बांधून ठेवा, मला शिक्षा करा, मला तुम्हाला काय शासन करायचं, ताडण करायचं असेल ते सगळं करा. कोण देवाला ताडण करणार, कोण देवाला शिक्षा करणार? सगळ्यांनी देवाला नमस्कार केला आणि त्या विभीषणाला सोडून दिलं, अशी कथा आपल्याला पाहायला सापडते बरं का. काय याचा अर्थ काय घ्यायचा? विभीषणाची शिक्षा भोगायला जे परमात्मा स्वतः तयार झाले, हे भक्त प्रारब्धाचा भोग मी माझ्याकडे घेतो, पण माझ्या भक्ताला प्रारब्ध नको, प्रारब्ध माझ्या भक्ताला भोगावं लागू नये, हे भक्त प्रारब्ध नाशकत्व हा जो देवाच्या ठिकाणी असणारा गुण आहे, हा प्रारब्ध नाशकतेचा गुण साधारण जीवसापेक्ष गुण म्हणता की विशेष जीवसापेक्ष गुण म्हणता? विशेष जीवसापेक्ष. अजून एक चिंतन करा. भागवताच्या 6 स्कंधामध्ये पोषण नावाच्या पुराण लक्षणाचा विचार आहे असं सांगितलं जातं बरं का. एक पुराणाच्या लक्षणाचा एका स्कंधामध्ये विचार आहे. 6 स्कंधामध्ये काय आलं? पोषण म्हणजे काय? 5म स्कंधामध्ये काय आहे? देवाच्याकडून घडणारी स्थिती, सगळं जग देव सांभाळतो, हे जगाचं पोषणच आहे. आणि 6 स्कंधामध्ये स्थितीचा विचार करून झाल्याच्या नंतर पुन्हा पोषणाचा विचार आला. अरे स्थिती म्हणजे पोषणच आहे, पोषण म्हणजे स्थितीच आहे, मग पोषण म्हणजे वेगळं काय सांगणार आहात? तिथं पोषण शब्दाचा अर्थ सांगत असताना श्रीधराचार्यांनी आपल्याला पोषण शब्दाचा अर्थ असा सांगितला की बाबा, ज्याच्याकडून शास्त्राच्या व्यवहाराच्या मर्यादेचं अतिक्रमण झालं, असाही जीव जेव्हा भगवंताच्या भक्तीमध्ये प्रवृत्त होतो, बरं का, अतिलंघित मर्याद भक्त रक्षण लक्षणम पोषणम, हे पोषणाचं लक्षण श्रीधराचार्याने सांगितलं. ज्या भक्ताच्याकडून, ऐका, जो भगवंताचा भक्त आहे पण व्यवहार किंवा शास्त्राच्या नियमाचं अतिक्रमण ज्याच्याकडून घडलेलं आहे, त्याला कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये याच्याकरता परमात्मा त्याच्या रक्षणाकरता धावून येतो. त्याच्या रक्षणाकरता देवाचं धावून येणं, मला सांगा, हे साधारण जीवसापेक्ष की विशेष जीवसापेक्ष पोषण? विशेष जीवसापेक्ष. अजामिळाच्या रक्षणाकरता परमात्मा धावून आले, बरोबर. आपल्याला सगळ्यांना माहिती, अजामिळाची कथा सगळी सांगत बसत नाही आता, पुन्हा कधीतरी बघू आपण. एकदा सगळं भांडवल मोकळ करून कसं चालायचं, सगळं गाठोडं एकदा सोडता येत नाही. हे अजामिळाला भगवंतानी, किती दोषी अजामिळ, एवढा दोषी असताना त्या अजामिळाला परमात्म्याने केवळ त्यानं नारायण नामस्मरण केलं म्हणून मुक्त केलं की नाही? हे अजामिळाच्या बद्दल देवाचं पोषण आहे बरं का, हे पोषण आहे, याला पोषण म्हणतात. अतिलंघित मर्याद, ज्याच्याकडून मर्यादेचं उल्लंघन घडलेलं आहे, असाही जीव जेव्हा भगवंताच्या भक्तीत प्रवृत्त होतो तेव्हा परमात्मा त्याला त्रास होऊ देत नाही, याला म्हणतात पोषण. हे पोषण मला सांगा, सर्व जीवसापेक्ष की विशेष जीवसापेक्ष? विशेष जीवसापेक्ष. कारण अतिलंघित मर्याद बरेच असतात, मर्यादेचं अतिक्रमण करणारे बरेच असतात, पण मर्यादेचं अतिक्रमण झालं तरी भगवंताची अंतःकरणातली भक्ती न सोडणारे किंवा देवाच्या भक्तीला लागणारे हे फार थोडे असतात. अजामिळासारखी माणसं जगात कमी आहेत समजायचं कारण नाही, पण अजामिळासारखं शेवटच्या क्षणात नारायण म्हणणारे फार थोडे असतात, हे लक्षात घ्या बरं का. आणि असे जे थोडे जीव आहेत त्यांच्याकरता परमात्म्याचा हा पोषण नावाचा गुण जर प्रवृत्त होत असेल, पोषकत्व जर प्रगट होत असेल, तर पोषकत्व नावाचा गुण ठराविक लोकांकरता असल्यामुळं याला साधारण जीवसापेक्ष नाही म्हणता येणार, आपल्याला विशेष जीवसापेक्ष असा तो गुण आहे, असं आपल्याला चिंतन करावं लागेल. म्हणजे जीवसापेक्ष गुणामध्ये 2 वर्ग आपण केले, एक साधारण जीवसापेक्ष गुण आणि विशेष जीवसापेक्ष गुण. चला, एक जड सापेक्ष गुण पाहिले, दुसरा प्रकार जीवसापेक्ष गुण, त्याच्यातले प्रकार पाहिले. आता तिसरा गुणाचा प्रकार आपण काल पाहिला होता, जाता जाता हे झाले पण थोडंसं परत उजाळा. त्या तिसरा कोणता गुण पाहिला? उभय सापेक्ष. तो गुण जीवसापेक्षही आहे, जड सापेक्षही आहे. अंतर्यामित्व नावाचा परमात्म्याचा गुण आपण जेव्हा पाहिला
तेव्हा ते अंतर्यामित्व व्यक्त करत असताना परमात्मा पृथ्वीत राहतो आणि तिचं नियमन करतो, परमात्मा जीवात राहतो आणि त्याचं नियमन करतो. या दोन श्रुती वाक्यातून आपण विचार काय केला, या पृथिव्याम तिष्ठन पृथ्वीम अंतर यमयती म्हणलं की जड सापेक्ष अंतर्यामित्व आलं, आणि ह्या विज्ञाने तिष्ठन विज्ञानम अंतर यमयती म्हणजे जीवामध्ये राहून जीवाचं नियमन करतो म्हणलं की जीव सापेक्ष अंतर्यामित्व आलं. उभय सापेक्ष अंतर्यामित्व नावाचा देवाचा जो गुण आहे उभय सापेक्ष गुण आहे असं आपल्याला चिंतन करता आलं. हे सगळे देवाचे गुण बघा, किंवा अजून वेगळ्या पद्धतीनं या पद्धतीनं देवाच्या गुणाचं स्मरण आपल्याला करता येतं. हे वर्गवारीनं, हे वर्गवारीनं देवाच्या गुणाचं स्मरण जसं करता येतं तसं अजून एक पद्धत आपल्याला देवाच्या गुणाच्या स्मरणाची पाहायला, षड्गुणैश्वर्य संपन्नता. परमात्म्याला षड्गुणाचा संबंध देवाच्या ठिकाणी सांगितला जातो की नाही. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साहे गुणवर्य वसती येत म्हणून तो भगवंतो, ऐक नाही. जो निसंगाचा सांगा तो नको, हा त्याला भगवंत का म्हणायचंय आता एवढंच बघायचं आपल्याला. तो भगवंत कशामुळे ठरला, त्याच्या ठिकाणी ही 6 प्रकारची गुणसंपदा आहे. षड्गुण ऐश्वर्य म्हणतात बरं का. या षड्गुणाला ऐश्वर्य म्हणलं. हे 6 गुण मिळून एक प्रकारची विशेष संपत्ती आहे, आणि ही संपत्ती परमात्म्याच्या ठिकाणी षड्गुण संपत्ती, ही 6 गुणाची संपत्ती, षड्गुणाचं ऐश्वर्य देवाच्या ठिकाणी आहे. काय काय आहे देवाच्या ठिकाणी, यश, दुसरा गुण श्री, तिसरा औदार्य, चौथा ज्ञान, 5 वैराग्य आणि 6वा ऐश्वर्य. या 6 गुणांनी संपन्न असलेलं भगवंताचं चरित्र बघा. षड्गुणाचा विचार करत असताना हे 6 गुण भगवंत भग म्हणजे हे 6 गुण, षण्णाम भग इति ईरणा, या 6 गुणाला भग म्हणतात आणि या भगाने संपन्न म्हणून त्याला भगवंत म्हणायचं, भगवान म्हणायचं. एवढाच प्रकार आहे बरं का. हे 6 गुण सांगताना थोडे वेगळे वेगळे 6 गुण सांगितलेले जरी पाहायला मिळाले, इतर गुणाकडे न जाता ज्ञानोबाराने सांगितलेले 6 गुण तेवढे आपल्याला बघायचे आता बरं का. विस्तार फार नको, गुणाचं चिंतन आपल्याला संपवायचं आहे आता. पहिल्यांदा यश नावाचा गुण बघा. ते निळोबाराचे एक अभंग या संदर्भात मी नेहमी सांगतो. निळोबाराच्या गाथ्यामध्ये अगदी सुरुवातीला हा अभंग आलेला आहे. परमात्मा षड्गुणैश्वर्य संपन्न आहे बरोबर. त्याच्या ठिकाणी हे सगळेच्या सगळे साहीच्या साही जे गुण आहेत, हे गुण कसे आहेत याचा विचार करताना त्याने सांगितलंय, एका एका भक्ताला परमात्म्याने आपल्या 6 गुणापैकी एक एक गुण देऊन टाकला. एक एक भक्ताला एक एक गुण दिला. एक एक गुण दिला म्हणजे देवाच्या ठिकाणी असणारा तो संपूर्ण गुण दिला नाही, त्या गुणाचा एक अंश देवाने एका एका भक्ताला दिलेला पाहायला सापडतो. तर त्या गुणाचा एक अंश ज्या भक्ताकडे आला तो भक्त त्या गुणाच्या बाबतीमध्ये किती श्रेष्ठ झाला विचार करा. यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, औदार्य देवनी करणा हाती कीर्ती दिगंती फिरविली, ज्ञानेबोधीला चतुरानन, ऐश्वर्य वाढविला अर्जुन, वैराग्य शुकाते बोधन ब्रह्म सनातन पावविला. संपलं. 6 गुण देवाने एका एकाच्या ठिकाणी कसे वितरित केले याचे चिंतन निळोबाराने सांगितलं. यश थोरविला मारुती, भगवंतानी आपला यश नावाचा गुण पहिल्यांदा कोणाला देऊन टाकला, मारुतीरायाला. मारुतीरायाला अपयश कधी ठाऊक आहे का. यश ज्या मारुतीरायाला देऊन टाकलं देवाने, त्या मारुतीरायाला कधी अपयश आपल्याला सांगता येतं का. बघा किती मारुतीराय यशस्वी आहे याचा जर विचार आपण करायला लागलो तर ते पहिल्यांदा राम लक्ष्मणाचं दर्शन त्या सुग्रीवाला जेव्हा झालं ना, ऋष्यमुख पर्वतावर तो होता त्यावेळेला, तिथून त्याला ते कोणतं पर्वत तो नाही हो ऋष्यमुखच ना, हो ऋष्यमुखच की. ऋष्यमुख पर्वतावर हे सुग्रीव असताना तिथून त्याने राम लक्ष्मणाला तिथं वनामध्ये फिरताना जेव्हा पाहिलं तेव्हा मारुतीरायाला सांगितलं, म्हणे मारुती हे 2 नवीन दिसायला लागले तर म्हणे ह्यांचा परिचय घेऊन ये बरं. परिचय घे. आता रामाचा परिचय आणणं सोपी गोष्ट आहे का, पण रामाचा परिचय आण म्हणून सांगितल्याच्या नंतर हा सुग्रीवाने हे सांगितल्याच्या नंतर मारुती जेव्हा रामरायाच्याकडे आले तेव्हा रामरायाचा परिचय घेऊन येण्यामध्ये मारुतीराय यशस्वी झाले की अपयशी झाले सांगा मला. यशस्वी. रामरायाचा परिचय त्यांना आणता आला, रामरायाशी व्यवस्थित रीतीने बोलता आलं. रामरायाशी बोलताना इतकं शास्त्रशुद्ध पद्धतीनं, व्याकरण शुद्ध पद्धतीनं, व्यवस्थित पद्धतीनं मारुतीराय बोलले होते. मारुतीराय निघून गेल्याच्या नंतर लक्ष्मणाच्या जवळ बोलताना रामरायाने सांगितलं, म्हणे काय रे म्हणे मारुती, हे काय रे लक्ष्मणा, हा मारुती आता आपल्याकडे आला होता ना, बहुव्याहरतानेन न किंचित अपभाषितम नूनम व्याकरणम कृत्सनम अनेन बहुधाधितम. माझं मत असं व्हायला लागले म्हणे या मारुतीच्या बद्दल, यानं व्याकरण शास्त्राचा उत्तम अभ्यास केलेला असला पाहिजे, कारण आतापर्यंत आपल्याशी हा खूप बोलून गेला,
त्याच्या बोलण्यामध्ये एकही अपशब्द नव्हता, एकही अपशब्द नव्हता, एकही अपशब्द नाही. ऐका, ते अपशब्द शतम माघे भारवौच शतत्रयम कालिदासे न गण्यन्ते कवी रेको धनंजया. ते धनंजय कवीनं असं म्हणलं होतं की माघ कवी एवढे मोठे कवी जरी असले तरी त्यांच्या काव्यामध्ये 100 अपशब्द आहेत. अपशब्द शतम माघे भारवौच शतत्रयम. भारवी नावाचे कवी, त्या भारवी नावाच्या कवीच्या काव्यामध्ये 300 शब्द अपशब्द आहेत. कालिदासाचं कसं आहे, कालिदासे न गण्यन्ते, कालिदासाकडे अपशब्दाची गणनाच करता येत नाही. आणि त्या धनंजय कवीला एकाने विचारलं, तुझ्याकडे रे? तो म्हणला, अपशब्द हा एवढा एकच अपशब्द मला ठाऊक आहे. म्हणला, माझ्याकडे अपशब्द नाही. ते गर्वाचं बोलणं सोडा, पण माघाच्या काव्यामध्ये अपशब्द दाखवता येतात, भारवीच्या बोलण्यात अपशब्द दाखवता येतात, कालिदासाच्या बोलण्यामध्ये अपशब्द दाखवता येतात, पण मारुतीरायाच्या बोलण्यामध्ये अपशब्द दाखवता येत नसेल. हे वर्णन रामरायाने जर मारुतीरायाचं केलेलं जर असेल तर याला यश म्हणता की अपयश म्हणता? सांगा मला. यश आहे. मारुतीराय किती यशस्वी, ज्ञानाच्या बाबतीत यशस्वी, वेगाच्या बाबतीत यशस्वी, सगळं बुद्धिमताम वरिष्ठम जितेंद्रियम, जितेंद्रियतेच्या बाबतीमध्ये मारुतीराय सगळ्या बाबतीत यशस्वी. त्याच्यानंतर परिचय आणणं झाल्याच्या नंतर त्या सुग्रीवाला मग रामरायाचा परिचय प्राप्त झाल्याच्या नंतर त्यांच्याशी मैत्री करण्याची इच्छा झाली. आणि मग रामाची आणि सुग्रीवाची मैत्री घडवण्याचं काम जे मारुतीरायांनी केलं, पुन्हा यश मिळालं. त्याच्यानंतर मग ते लंकेला जाण्याकरता म्हणून समुद्र लंघनाच्या कामामध्ये एकही वानर यशस्वी होऊ शकत नव्हता, मारुतीराय यशस्वी झाले. सुरसेचा विजय करण्यात मारुतीराय यशस्वी, लंकिणीला तिचं मर्दन करण्यात मारुतीराय यशस्वी. आणि त्या लंकेमध्ये गेल्याच्या नंतर सीतेचा शोध घेण्याकरता म्हणून रावणाच्या सगळ्या अंतःपुरातून मारुतीराय हिंडले. सगळ्या अंतःपुरातून, सगळ्या राणीवासातून मारुतीराय फिरले, रात्रीच्या वेळेला फिरले. आणि रात्रीच्या वेळेला त्या रावणाच्या सगळ्या उघड्या नागड्या पडलेल्या स्त्रिया पाहिल्याच्या नंतर मारुतीरायाच्या अंतःकरणाला कोणत्याही प्रकारचं विकार झाला नाही. आणि हे विकार न होणं ज्या वेळेला मारुतीरायाने रामरायासमोर सांगितलं, रामरायासमोर आल्याच्या नंतर मारुतीराय बोलायला लागले, कामम दृष्टामया तत्र विश्वस्ता रावण स्त्रिया. रावणाच्या त्या बेफिकीर होऊन पडलेल्या सगळ्याच्या सगळ्या विवस्त्र स्त्रिया रामप्रभू मी बघून आलो म्हणे. आणि त्या स्त्रिया बघितल्याच्या नंतर सुद्धा मारुतीरायाने स्वतःच्या ब्रह्मचर्याच्या बद्दल अभिमानानं सांगितलं, न तुम्ही मनसा किंचित वैकृत्यम उपपद्यते. एवढं त्या सगळ्याच्या सगळ्या स्त्रियांचं बिभत्स दर्शन झालेलं असताना, शृंगारपूर्ण दर्शन झालेलं असताना सुद्धा माझ्या अंतःकरणाला कोणत्याही प्रकारचा विकार झाला नाही. काही विकार मला झाला नाही. रामराय हसले, म्हणे असं सगळं विषयाचं दर्शन होणं हे तुला विकार झाला नाही म्हणतोस, असं कसं घडतं रे मारुती? मारुतीरायाने उत्तर देताना काय सांगावं? मारुतीराय बोलायला लागले, असे म्हणे, पिता यस्य शुचिर्भूत माता यस्य पतिव्रता श्रीराम सेवा निरतः तस्य नो चलते मनः. रामरायाच्या समोर मारुतीराय बोलायला लागले, ज्याचा बाप शुद्ध आहे, ज्याची माता पतिव्रता आहे आणि ज्याला रामरायाच्या चरणाची अखंड भक्ती आहे, अशा मनुष्याला असल्या विषयाचं दर्शन घडून सुद्धा कोणत्याही प्रकारचा विकार होत नाही. आणि माझी अशी स्थिती आहे, माझा बाप शुद्ध आहे, माझी माता पतिव्रता आहे आणि माझ्या अंतःकरणाला रामा तुमच्या चरणाची भक्ती आहे, म्हणून माझ्या अंतःकरणाला विकार नाही. अर्थ याचा उलट पद्धतीने घेताना आमचे गुरुजी सांगायचे, ज्या माणसाला विकार व्हायला लागला, विषयाच्या दर्शनाने ज्याला विकार होतो, त्या नालायकाचा बाप तरी तो अशुद्ध ठरवतो, आईचं पातिव्रत्य तरी तो गमावून बसतो, किंवा आपल्या अंतःकरणाला रामाची भक्ती नाही हे तरी सिद्ध करून देतो म्हणे. हा, मला त्याच्यावर घुसायचं नाही. आता माझा मुद्दा काय, ब्रह्मचर्याच्या बाबतीमध्ये मारुतीराय यशस्वी की नाही? बोला मला. यशस्वी. विकार जयाच्या बाबतीमध्ये मारुतीराय यशस्वी. बरं, जाऊ द्या. ते सीतेच्या शोधानंतर मारुतीराय सीतेच्याकडे गेले, अशोकवनामध्ये गेले. आणि अशोकवनात गेल्याच्या नंतर एका झाडावर बसून मारुतीरायाने सगळी रामचरित्र कथा गायला सुरुवात केली. ते रामचरित्र कथा ऐकल्याच्या नंतर सीतेनं विचारलं, कोण आहे म्हणे रामाची कथा इथे गाणारा? इथे कोण आहे? त्यानं माझ्या समोर प्रगट व्हावं. प्रगट झाले मारुतीराय. थोडं सीतेशी बोलणं झालं आणि सीतेची समजूत मारुतीरायाला घालता आली. त्याही बाबतीत मारुतीराय यशस्वी झाले. लंका दहनाच्या बाबतीमध्ये, अशोकवनाच्या विध्वंसाच्या बाबतीमध्ये, सगळ्या बाबतीत मारुतीराय यशस्वी. हे यश थोरविला मारुती. एक यश नावाचा गुण ज्या मारुतीच्या ठिकाणी वितरित झाला,
त्या मारुतीच्या बाबतीमध्ये यशाचा विचार जर आपण करायला, कुठं अपयश नाही, कुठं अपयश नाही, मारुतीला कुठं अपयश नाही. हा, हे यशाचं चिंतन, देवाचं यश. ऐका, श्वेताश्वतर उपनिषदातला एक मंत्र आहे, तस्य नाम महद यशः. त्या देवाचं एक नाव आहे महायश. महायश त्याचं एक नावच आहे, म्हणजे त्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये यश आहे. देवाचं यश किती मोठं, ज्ञानोबरायला विचारा. ज्ञानोबराय म्हणतात, प्रणवाची ये पेठे झाले शब्द ब्रह्म माझिठे, ते जयाची या यशा धाकुटे वेढून न पुरे. ज्ञानोबराय सांगतात, देवाचं यश आपल्या घरी पाहुणा म्हणून आलं. आलेल्या पाहुण्याला, तो मोठा पाहुणा असल्यामुळं त्याला काहीतरी पाहुणचार करायचा ठरला, त्याला आहेर उपचार करायचा ठरला. आणि त्या आहेर उपचाराकरता त्या परमेश्वराच्या यशाला, पांडुरंगाच्या यशाला आहेर करताना आम्ही काय कापड कोणतं आणलं, साधं सुद्धा कापड आणलं नाही. त्याच्याकरता कापड आणायला आम्ही मोठ्या गावात गेलो. कोणत्या गावात? प्रणवाच्या पेठेत गेलो, ओंकाराच्या पेठेत गेलो. आणि त्या ओंकाराच्या पेठेतून आम्ही कोणतं वस्त्र आणलं? उंची वस्त्र, रेशमी वस्त्र, एकदम चांगलं वस्त्र. कोणतं वस्त्र आणलं? हो, शब्द ब्रह्म माझिठे. प्रणवाच्या पेठेमध्ये तयार झालेलं शब्द ब्रह्म म्हणजे वेदाच्या रूपाचं वस्त्र, ते पांडुरंगाच्या त्या यशाला समर्पण करण्याकरता आम्ही आणलं. पण ते जयाची यशा धाकुटे, ते एवढं मोठं आणलेलं अनंत शब्द ब्रह्म नावाचं ते वस्त्र देवाच्या यशाला गुंडाळायला पुरेच ना, ते यशा धाकुटे वेढून न पुरे असं झालं म्हणजे वेद सुद्धा ज्याच्या यशाच्या वर्णनाच्या बाबतीमध्ये अपुरा ठरावा, हे भगवंताचं यश आहे महाराज. यश, श्री, देवाच्या ठिकाणी असलेला दुसरा गुण श्री. श्री म्हणजे संपत्ती. हा, श्रीचे दोन अर्थ केले जातात बरं का. श्री म्हणजे संपत्ती आणि श्री म्हणजे मुखकांती. परमात्म्याच्या ठिकाणी श्री संपत्ती रूपातही आहे, मुखकांती रूपातही आहे. देव जाईल तिथं देवाला श्री सोडतच नाही, म्हणून श्री देवाची अनपायिनी भार्या आहे बरं का. अनपायिनी भार्या. अनपायिनी म्हणजे सोडून न राहणारी बायको. आपली बायको अपायिनी, सोडून राहणारी. जन्मभरात सोडून जरी न राहत असली तरी शेवटी वियोगाच्या अवस्थेमध्ये तरी तिला सोडून राहावं लागेल ना, अपायिनी. आणि परमात्म्याची भार्या मात्र अनपायिनी. देवाला सोडून लक्ष्मी माता कधी राहत नाही. देव पोरग झाला तरी सोडायला तयार नाही. देव ब्रह्मचारी झाला तरी सोडायला तयार नाही. बघा तुम्ही, देवाची भार्या भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात आले. गोकुळात आले, मथुरेत जन्माला आले आणि गोकुळात आले. आणि गोकुळात आले त्यावेळेला एकदम गोकुळात आल्या आल्या जी देवाची अवस्था आहे ती बाल्यावस्थाच म्हणावी लागेल ना. अगदी बाल्यावस्था, अर्भकावस्था, अगदी लहान स्तनंदयाची अवस्था, हो, स्तनपान करून राहणारे देव. पण अशाही अवस्थेमध्ये परमात्मा गोकुळात आल्याबरोबर कशी अवस्था झाली, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्य असं त्रास आला. जयति तेधिकम जन्मना व्रजहाश्रयते इंदिराशश्वदत्रही. देवाच्या जन्माच्या योगाने अत्रही इंदिराश्रयते. गोकुळाचा आश्रय घेऊनच लक्ष्मी माता राहते. हे चिंतन काय? देवाच्या जन्माबरोबर ती गोकुळात येऊन राहायला लागली. म्हणजे देव लेकरू जरी झाला, नवरा लेकरू जरी झाला, सोडायला तयार नाही. ते देवाला सोडायला तयार. ब्रह्मचारी झाला तर सोडत नाही, हो, त्याला ब्रह्मचार्याच्या रूपात. देव परमात्मा ब्रह्मचार्याच्या रूपात आहे की नाही? अनेक उदाहरणं आपल्याला दाखवता येतात देवाचे. ब्रह्मचार्य, वामन अवतार ब्रह्मचारी, परशुराम अवतार ब्रह्मचारी, भगवंताचे किती ब्रह्मचारी अवतार, दत्तावतार ब्रह्मचारी. त्या बद्रिकाश्रमामध्ये असलेला नरनारायणाच्या ऋषीच्या रूपातला असलेला भगवंताचा अवतार ब्रह्मचारी. पण या ब्रह्मचारी रूपात असलेल्या देवाला सुद्धा, परमात्म्याला सुद्धा हे लक्ष्मी माता सोडायला तयार नाही. बद्रिकाश्रमामध्ये जाऊन त्या नारायणाने तपश्चर्या सुरू केली. ब्रह्मचर्याच्या अवस्थेमध्ये लक्ष्मी मातेनं विचार केला. ते तिथं तपश्चर्या करत असताना तिथं हिमवृष्टी व्हायला लागली, बर्फ पडायला लागला आणि त्या बर्फानं देवाचं शरीर असं आच्छादित व्हायला लागलं. लक्ष्मी मातेनं विचार केला, आपल्या नवऱ्याला ताप लागला म्हणे, हे बर्फ त्याच्या अंगावर पडायला लागला, या बर्फापासून आपल्या नवऱ्याची सेवा करून आपण त्याचं रक्षण केलं पाहिजे. चला, तिथं गेले, त्यानं बोरीच्या झाडाचं रूप घेतलं. बदरी म्हणजे बोरीचा वृक्ष. आता ते कुठे माहिती नाही. बद्रिकाश्रमामध्ये बोरीच्या झाडाचा बराच तपास घेऊन आलो आम्ही, पण कुठे मिळालं नाही तो बदरी वृक्ष. तिथं त्यावेळेला असेल. त्या बदरी वृक्षाच्या रूपामध्ये लक्ष्मी माता तिथं प्रगट झाली. पतीची सेवा त्यानं केली. परमात्म्याची सेवा करायला ती तिथेही गेले. दत्तात्रयाच्या रूपात परमात्मा आले. दत्तात्रयाच्या रूपात परमात्मा आले. तिथं कुठे आहे लक्ष्मी माता? कुठं आहे? कामधेनूच्या रूपात आहे. वामनाच्या रूपात, ब्रह्मचारी रूपात परमात्मा आले. देवाच्या हातात असलेले जे छत्र की नाही ते वामनाच्या, त्या रूपात लक्ष्मी माता आहे. आमचे गुरुवारी कंधारकर महाराज सांगायचे, ज्ञानोबाराच्या रूपात परमात्मा आले.
ब्रह्मचारीच आहेत की नाही. आणि इथं कोण आहे? लक्ष्मी माता. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. हे सोन्याचा सुवर्ण पिंपळाच्या रूपाने तिथं कोण नांदते? हो, लक्ष्मी माता नांदते. जिथे जिथे परमात्मा असे, तर ब्रह्मचार्याच्या रूपात असो, गृहस्थाच्या रूपात असो, बालाच्या रूपात असो, त्याला ते सोडतच नाही. म्हणजे अनपायिनी आहे, कधी कधी सोडून राहत नाही. अशी अनपायिनी असलेली श्री या भगवंतानी काय केलं? आपल्या श्रीचा एक अंश बिभीषण केला लंकापती. बिभीषणाला श्री दिली. किती श्री द्यावी हो? देवाचं राहायचं नगर द्वारका आणि बिभीषणाचं राहायचं नगर लंका. दोन्ही नगर सोन्याची. त्या दोन नगरामध्ये मोठं नगर कोणतं आणि लहान नगर कोणतं मला सांगा जरा. कुठं कुठं सोनं जास्त आहे सांगा की. अरे ते विचार करायची गरजच नाही. देव आपल्याकडे कमी ठेवतो आणि भक्ताला जास्त देतो. एवढ्या नियमाचा विचार केला की कोणं सुटलं आपलं. कुठं सोनं जास्त आहे सांगा ना. बिभीषणाच्या लंकेमध्ये सोनं जास्त आहे. बिभीषणाची लंका देवाने समृद्ध ठेवलेली आहे. अर्थ काय आहे? श्री देवाने त्या बिभीषणाला दिली, त्याचा परिणाम एवढा मोठा आहे. बिभीषण केला लंकापती. बिभीषणाला श्री देऊन टाकली, लंकापती त्याला करून टाकलं. किती किती कितीतरी भक्तांच्या बाबतीमध्ये देवाने श्रीचं वितरण केल्याचं चिंतन जरी असलं तरी बिभीषणाला जशी श्री दिली तशी इतर कोणाला दिलेली पाहायला सापडत नाही बरं का. बिभीषण केला लंकापती. हे श्री म्हणजे संपत्ती, देवाच्या आश्रयानं राहणारा गुण बरं का. किंवा श्री म्हणजे मुखकांती. देवाच्याकडे मुखकांती आहे. मुखकांती म्हणजे देवाचं श्रीमुख अत्यंत सुंदर आहे. तो का म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. बरं का, भगवंताचं श्रीमुख अत्यंत सुंदर आहे. किती सुंदर, मी कल्पना सांगतो त्याच्याकरता. नेहमी माझ्या मनामध्ये आलेला एक विचार आहे. काय? भगवंताच्या वर्णनामध्ये त्याच्या मुखावर जी कांती आहे त्या कांतीचं वर्णन करताना ज्ञानोबरांनी काय सांगितलं? तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे. या भगवंताच्या एका निढळावर कपाळावर कोटी चंद्राचा प्रकाश. किती सुंदर असेल विचार करा. आता दुसरीकडे चला. त्या नैषधीय काव्यामध्ये नल दमयंतीचं चरित्र आहे आणि त्या दमयंतीचं सौंदर्य विलक्षण सांगितलं जातं. त्या दमयंतीचा चेहरा असा होता म्हणे की तो चेहरा पाहिल्याच्या नंतर सामान्य माणूस नाही, देवांना सुद्धा मोह व्हावा एवढा आकर्षक तिचा चेहरा होता. हा एवढा आकर्षक एवढा सुंदर झाला कशानं? त्याचं कारण सांगत असताना हर्षमिश्र पंडितांनी कारण असं सांगितलंय की ब्रह्मदेवाने त्या दमयंतीचा चेहरा निर्माण करण्याकरता चंद्रातली एक बचकभर माती काढून घेतली. एक मुठभर माती चंद्रातली त्यांनी काढून, चंद्रावर जो डाग दिसतो ना ते ब्रह्मदेवाने मुठभर माती त्या दमयंतीच्या चेहऱ्याकरता काढून घेतल्याचं ते लांछन आहे. त्याचा तो खड्डा आहे. ऐका, आता आपण चिंतन करा. एका चंद्रातल्या मुठभर मातीनं निर्माण झालेला जो चेहरा दमयंतीचा तो त्रिभुवनाला वेड लावू शकतो. तर अशा कोटी चंद्राचा प्रकाश ज्याच्या एका कपाळावर असेल तर किती सुंदर असेल, किती सुंदर असेल. आपण कल्पना करू शकत नाही. कल्पनाही आपल्याला त्याच्या सौंदर्याची करता येणार नाही. साक्षात मन्मथ हा परमात्म्याचं वर्णन करत असताना गोपीगीतामध्ये म्हणले तर साक्षात मन्मथ आहे. मन्मथ म्हणजे कामदेव, तो सुंदर मानला जातो. मन्मथाचा मन्मथ म्हणजे कामदेवालाही सुंदर वाटावा असा कामदेव. म्हणजे सृष्टीच्या प्रारंभाला परमेश्वराच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला जो काम आहे की नाही, सहा अकामयत वगैरे वगैरे श्रुती वाक्यातून सांगितलेला जो काम आहे की नाही, तो मन्मथाचा मन्मथ आहे. मन्मथ जर सुंदर असेल, कामदेव जर सुंदर असेल तर जो कामाचा काम आहे तो किती सुंदर असेल. आणि परमात्मा कसा आहे? कामाच्या कामापेक्षाही पलीकडे साक्षात मन्मथ हा. तर मन्मथालाही अजून साक्षात कारण असलेला तो परमात्मा, त्याच्या ठिकाणी किती सौंदर्य असेल चिंतन करा. ही मुखकांती हा श्री नावाचा देवाच्या ठिकाणी असणारा गुण आहे बरं का. यशश्री. तिसरा गुण कोणता? औदार्य. भगवंताच्या ठिकाणी औदार्य. हे औदार्य देवाने कोणाला दिलं? औदार्य देवाने कर्णा हाती कीर्ती दिगंती फिरविली. कर्णाला उदार देवाने करून टाकलं. कर्णाला हा औदार्य नावाचा देवाने गुण देऊन टाकला. किती कर्ण उदार सांगितलं जातं आणि अनेक उदाहरणं त्याच्याकरता आपल्याकडे सांगितली जातात. कर्ण दान देत असताना ऐका, कर्ण भिडता समरंगणी बाणी व्यापियाला रणी मागसी पाडोनी तेथे दात तयाचे. भगवंताचं ते निष्ठुरपण सांगताना तुकाराम महाराजांनी सांगितलं, कर्ण समरांगणात युद्धात भिडलेला त्याच्या रथाचं एक चाक जमिनीमध्ये रुतलेलं, त्या रथाचं चाक एका हाताने काढणं चालू आहे, हातात धनुष्य धरून दाताने ओढून बाण मारणं करण्याचं चालू असताना त्याला दाताने धनुष्याची प्रत्यंच्या ओढता येऊ नये याच्याकरता परमात्मा त्याच्याकडे गेले आणि देवाने त्याला सांगितलं, कर्णा
तुम्ही फार मोठे दानशूर आहात असं ऐकून तुमच्याकडे आलो. शेवटचा काळ तुमचा दिसतो, विपत्तीमध्ये तुम्ही आहात, मला काही देऊ शकत नाही असं मला जरी दिसत असलं तरी तुम्ही दाता म्हणून मी तुमच्याकडे आल्यानंतर मला तुम्ही ओशाळ करणार नाही अशी माझी भावना आहे. काहीतरी देता, काहीतरी देता. कर्णाने सांगितलं, आत्ता माझ्याजवळ काही राहिलं नाही बाबा, काही राहिलं नाही, मी काही देऊ शकत नाही असं मला दिसायला लागलं. एवढ्या कर्णाच्या लक्षात आलं की आपल्या या 2 दाताला समोरच्या सोनं बसवलेलं आहे, एवढं या ब्राह्मणाला देऊन टाकावं. धनुष्य खाली ठेवलं कर्णाने, बाजूच्या दगडावर तोंड आपटलं, आपले दोन्ही दात पाडले आणि त्या ब्राह्मणाच्या हातात ठेवून दिले. मागसी पाडोनी तेथे दात तयाचे. आता असं दान करण्याची ज्याची क्षमता आहे किंवा असं दान करण्याची ज्याची प्रवृत्ती आहे त्याच्यासारखं औदार्य जगामध्ये कोणाकडेही नाही. असा कर्ण उदार आहे. अनेक उदाहरणं कर्णाच्या औदार्याची आपल्याला पाहायला सापडतात. पण हे औदार्य आलं कुठून? देवाच्या औदार्यातल्या आंशिक औदार्यातून करणं एवढा उदार झालेला आहे. देवाचं औदार्य फार वेगळं. तुझे औदार्य जाणो हे स्वतंत्र. देताना म्हणसी पात्रा पात्र पै कैवल्य असे पवित्र वैरी आहे दिदर. हे औदार्य आहे. औदार्य गुण आहे. यशश्री औदार्य. चौथा गुण कोणता? ज्ञान. ज्ञानी बोधीला चतुरानन. ज्ञानाने भगवंताने काय केलं? 4 तोंडाच्या ब्रह्मदेवाला बोध केला. यो ब्रह्मांडम विदधाति पूर्वम यो वै वेदांश प्रहिणोती तस्मय. ब्रह्मदेवाला सृष्टीच्या प्रारंभाला घडवून देवाने त्याच्याकडे सगळे वेद पाठवून दिले. तेने ब्रह्महृदय आदि कवये मुह्यंत्यत सूर्य. ज्या वेदाच्या ज्ञानाच्या बाबतीमध्ये मोठ्या मोठ्या ज्ञान्यांना सुद्धा मोह आहे, अज्ञान आहे, असं ते वेदाचं ज्ञान भगवंतांना त्या आदिकवी आदिज्ञानी असलेल्या ब्रह्मदेवाकडे पाठवून गेलं. आणि ब्रह्मदेवाला ज्ञान देवाने दिलेला असल्यामुळे तो आदिकवी आदिज्ञानी ठरला जगातला. हे ज्ञानेबोधीला चतुरानन. देवाच्याकडे ज्ञान नावाचा गुण आहे. काही लोक इथे शंका घेतात, ज्ञान देवाचं स्वरूप की गुण? काय म्हणायचं? ज्ञान हे स्वरूप. विज्ञानम आनंदम ब्रह्म म्हणताना, विज्ञानम म्हणताना ते ज्ञान स्वरूप आहे की नाही? आणि मग इथं गुणाचा विचार करताना मग ज्ञानाचं चिंतन करायला ज्ञानेश्वर महाराज काय नाही आहेत काय असं कोणी विचारलं तर आपल्याला उत्तर त्याला असं आहे की स्वरूप ज्ञान वेगळे, वृत्ती ज्ञान वेगळे. वृत्ती ज्ञान गुणरूपात राहू शकतं. स्वरूप ज्ञानाला सुद्धा ऐका, जर कोणाला उपदेश करायचा असला तर त्या स्वरूप ज्ञान असलेल्या परमात्म्याला सुद्धा वृत्ती ज्ञान घेतल्याशिवाय उपदेश करता येत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वरूप ज्ञान रूप आहेत. असं जरी असलं तरी अर्जुनाला उद्धवाला उपदेश करायचा प्रसंग आला की त्यांच्याकडे जे ज्ञान लागतं ते वृत्ती ज्ञान आहे. हे ज्ञान आहे बुद्धीला. आणि हे वृत्ती ज्ञान देवाच्या ठिकाणी गुणरूपात राहतं. असं ज्ञान नावाचा गुण देवाच्या ठिकाणी आहे. ज्ञान. वैराग्य. देवाच्या ठिकाणी फार मोठं वैराग्य. वैराग्य कोणाला दिलं? वैराग्य शुकाते बोधून ब्रह्म सनातन पावविला. वैराग्य दिले शुकाचार्यांना. म्हणून शुकाचार्य त्या समर्थाच्या वैराग्याचं वर्णन करताना उपमा कोणाची? हो, शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरा म्हणतो ना आपण, ते शुकासारखे वैराग्य म्हणायचं कारण काय? शुकाचं वैराग्य फार मोठं आहे. शुकदेवांचं वैराग्य फार मोठं आहे. आणि ते वैराग्य म्हणजे काय आहे? भगवंताच्या ठिकाणी असणाऱ्या वैराग्य नावाच्या गुणाचा एक अंश हो, एक लेश हो. त्याला हे महत्व त्या वैराग्याचं आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. ऐका. आणि ऐश्वर्य नावाचा गुण दिला. ऐश्वर्य वाढविला अर्जुन. ऐश्वर्य अर्जुनाच्याकडे भगवंताने दिलेलं आहे. या सगळ्या गुणाचा विचार जर आपण केला तर हे जे महात्म्य आहेत, मारुती म्हणा, विभीषण म्हणा, कर्ण म्हणा, ब्रह्मदेव म्हणा, अर्जुन म्हणा आणि शुकाचार्य म्हणा, यांच्या ठिकाणी एका एका गुणाचं समष्टी, सगळे गुण नाही, एक एक गुण आणि तो अंशानं. तर या सगळ्या गुणाचं समष्टी रूप आणि त्या सगळ्या गुणांची समष्टी म्हणजे षड्गुणाधिकरणत्व ज्या भगवंताच्याकडे आहे तो परमात्मा षड्गुणैश्वर्य संपन्न म्हणला जातो. असे देवाच्या ठिकाणचे वेगळे वेगळे गुण आहेत. आपण चिंतन गुणाचं केलं, गुणाच्या प्रकाराचं चिंतन करून गुणाचा विचार केला आणि षड्गुणाचा विचार केला. षड्गुणच आहेत असं म्हणायचं कारण नाही. अनंत म्हणते माझ्या स्वामी ते अनंत गुण त्या ते म्हणून या असं आहे. पण अनंत गुणापैकी काही गुणाचा विचार करता यावा एवढाच विचार आपण केला. असं या गुणांचं स्मरण बर का. जेणे हा जीव दिरादान तयाचे करीन चिंतन जगजीवन नारायण पुढं म्हणा गायीन गुण तयाचे गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. हे सगळं काय आहे? हे गुणाचं स्मरण आहे बर का. परमात्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या गुणाचं स्मरण, सगुणाचं स्मरण करताना गुणाचं स्मरण जर आपल्याला घडलं, परिणाम काय होतो? समाधान जीव राहिला निश्चळ.
गेली हळहळ स्मरणे. हे स्मरणाने निर्गुणाचं स्मरण असो सगुणाचं स्मरण असो त्याच्या योगानं आपली हळहळ जाणार, जीवाला समाधान सिद्ध होणार आणि जीव निश्चळ होणार ही फलश्रुती आहे. आणि हे होण्याकरता आपण जे स्मरण केलं त्या स्मरणातून हे फल कशानं मिळालं? समाधान जीव राहिला, निश्चळ गेली हळहळ, हे फल कशानं मिळालं आपल्याला? त्या स्मरणाच्या योगानं पायी बुद्धी स्थिरावली म्हणून हे फल मिळायला लागलं. आता स्मरणाच्या नंतर दुसरं साधन आहे सुखावले मन प्रेमसुखे. प्रेमसुख नावाचं साधन पुढे महाराज सांगणार आहेत. त्या प्रेमसुखाच्या योगाने काय झालं? देवाच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण, मनोरथाची सिद्धी. ते प्रेमसुख काय आहे बघू आपण उद्याला. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव.